नमस्कार विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन यामधील उपघटक नागरी भूमी उपयोजन याची माहिती बघणार आहोत। या अगोदरचे 14 व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती मिळेल। आज आपण नागरी भूमी उपयोजन बघण्या अगोदर भूमी आच्छादन म्हणजे काय व भूमी उपयोजन म्हणजे काय याची माहिती बघणार आहोत। आपला मुद्दा आहे नागरी भूमी उपयोजन। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भूमी उपयोजनामधील ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय आणि त्याचे जे प्रकार आहेत ते बघितलेले आहेत। तर नागरी भूमी उपयोजनाचे अभ्यास करण्या अगोदर आपण भूमी आच्छादन व भूमी उपयोजन म्हणजे काय हे बघूया, कारण तुम्हाला प्रकरणाच्या शेवटी भूमी आच्छादन व भूमी उपयोजन यांचा फरक स्पष्ट करा हे लिहायचे आहेत। तर सुरुवातीस अर्थ भूमी आच्छादनाचा भूमीवर आढळणाऱ्या पाणी, बर्फ, वने, वाळू इत्यादी घटकांना भूमी आच्छादन असे म्हणतात। भूमी उपयोजनाचा अर्थ प्रत्यक्ष भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणांसाठी करत आहे त्यास भूमी उपयोजन असे म्हणतात। आपण फोटो बघूया। बघा, या ठिकाणी जो खाली फोटो आहे तो आपल्याला भूमी आच्छादनाचा फोटो आहे। यावरून तुम्हाला अर्थ लगेच कळेल। भूमीवर आढळणाऱ्या पाणी, बर्फ, वने, वाळू इत्यादी घटकांना भूमी आच्छादन असे म्हणतात। म्हणजे याची निर्मिती ही नैसर्गिकरित्या घडून येते। म्हणजे जी जमीन आहे त्या जमिनीवरती नैसर्गिकरित्या ज्या ज्या बाबी आढळून येतात त्या बाबींना आपण भूमी आच्छादन म्हणतो। मग यामध्ये वने असतील, पाणी असेल, वाळवंट असेल, खडक असेल, ह्या सर्वांचा समावेश हा भूमी आच्छादनामध्ये केला जातो। भूमी उपयोजनामध्ये मानव त्या भूमीचा उपयोग कोणत्या कारणासाठी करत आहे त्यास भूमी उपयोजन म्हणतात। या फोटोमध्ये बघा, आपल्याला शेती केलेली दिसून येते। म्हणजे मानवाने या भूमीचा उपयोग हा शेती करण्यासाठी केलेला आहे। मग तो शेती करेल, रस्ते बांधेल, घरे बांधेल, उद्योगधंदे उभारेल। म्हणजेच मानव कोणकोणत्या कारणासाठी भूमीचा उपयोग करतो त्यास भूमी उपयोजन असे म्हटले जाते। आता निर्मिती, भूमी आच्छादनाची निर्मिती नैसर्गिकरित्या घडून येते। भूमी उपयोजन मानवाकडून घडून येते। म्हणजे या ठिकाणी वने असतील, वाळवंट असेल, गवत असेल हे पूर्णतः नैसर्गिकरित्या घडून येते। तर भूमी उपयोजन मानवाकडून घडते। म्हणजे शेती असेल, घरे असतील, रस्ते असतील, यांचं जे बांधकाम आहे हे प्रामुख्याने मानवाकडून घडून येते। याची उदाहरणं दिलेत। वनस्पती, पाणी, गवत इत्यादी ही भूमी आच्छादनाची उदाहरणे आहेत। पर्यटन म्हणजेच करमणूक, वनउद्योग, शेती इत्यादी जी उदाहरणे आहेत ती भूमी उपयोजनाची उदाहरणे आहेत। प्रकार, भूमी आच्छादनाची घटकानुसार वाळवंटे, बर्फाच्छादित प्रदेश इत्यादीमध्ये विभागणी केली जाते। भूमी उपयोजनाचे ग्रामीण भूमी उपयोजन व नागरी भूमी उपयोजन असे दोन प्रकार पडतात। आता आपण बघा, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ग्रामीण भूमी उपयोजनाचे प्रकार बघितलेले आहेत। आता आपण यानंतर नागरी भूमी उपयोजनाचे प्रकार बघणार आहोत। म्हणजे भूमी उपयोजनाचे दोन प्रमुख प्रकार पडतात, ग्रामीण भूमी उपयोजन व नागरी भूमी उपयोजन। परंतु भूमी आच्छादनाचे प्रकार न पडता त्याची विभागणी केली जाते। मग वाळवंटी प्रदेश असतील, त्यानंतर बर्फाच्छादित प्रदेश असतील, दलदलीचे प्रदेश असतील, अशा पद्धतीने भूमी आच्छादनाची घटकानुसार विभागणी केली जाते। आता आपण नागरी भूमी उपयोजनाचे प्रत्यक्ष एक एक प्रकार बघूया। नागरी भूमी उपयोजनामधील पहिलं क्षेत्र आहे निवासी क्षेत्र। नागरी भूमी उपयोजनाचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे। नगर म्हणजे शहर आणि शहरामधील जी भूमी आहे म्हणजे जमीन आहे त्या शहरातील जमिनीचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी केला जातो। म्हणजेच कोणकोणत्या क्षेत्रामध्ये शहरातील जमीन विभागलेली आहे ते म्हणजे नागरी भूमी उपयोजन होय।
तर आता पहिलं जे नागरी भूमी उपयोजनामधील क्षेत्र आहे निवासी क्षेत्र. माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेल्या क्षेत्राचा यामध्ये समावेश होतो. नगरांमधील जास्तीत जास्त क्षेत्र हे निवास बांधकामासाठी उपयोगात आणले जाते. या ठिकाणी फोटो आहे. या फोटोमध्ये तुम्हाला मोठमोठ्या बिल्डिंग्स दिसत आहेत. म्हणजे हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र निवासी क्षेत्र म्हणजे घरांसाठी उपयोगात आणलेले दिसते. शहराची जी लोकसंख्या असते ती ग्रामीण भागापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात असते आणि या मोठ्या लोकसंख्येसाठी घरे सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतात. म्हणून उंचच्या उंच बिल्डिंग्स ह्या शहरांमध्ये निर्माण केल्या जातात. म्हणून शहरांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र हे निवासी बांधकामासाठी उपयोगात आणले जाते. नागरी भूमी उपयोजनामधील दुसरं क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र. अशा जमिनीच्या क्षेत्रामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे वस्तू निर्मितीचे कार्य चालते. अशा औद्योगिक क्षेत्रामध्ये लोक उपजीविकेसाठी काम करतात. या ठिकाणी फोटोमध्ये तुम्हाला एक मोठा कारखाना दिसतो. मग अशा पद्धतीने शहरांमध्ये कारखान्यांची संख्याच म्हणजे औद्योगिक क्षेत्राची संख्या ही जास्त असते आणि या कारखान्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते. म्हणजे आपण स्वतःच्या घरापासून सुरुवात केली तर घरामधील सर्व वस्तू म्हणजे खुर्ची असेल, टेबल असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या वस्तूंची निर्मिती ही प्रामुख्याने शहरातील औद्योगिक क्षेत्रामध्ये केली जाते. अशा औद्योगिक क्षेत्रामध्ये लोक उपजीविकेसाठी काम करतात. म्हणजे आपला स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून अशा मोठ्या कारखान्यामध्ये लोक काम करत असतात. यातून जो पैसा मिळतो त्यातून त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका होते. तिसरं क्षेत्र आहे संस्थात्मक क्षेत्र. आता यामध्ये शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मुख्य कार्यालये, छावणी यासाठी वापरलेल्या जमिनीचा समावेश संस्थात्मक क्षेत्रामध्ये केला जातो. या ठिकाणी तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे. या फोटोमध्ये कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटी कराड, कृष्णा आरोग्य विज्ञान विद्यापीठ कराडचा फोटो आहे. म्हणजे संस्थात्मक क्षेत्रामध्ये काय येतं तर शहरामध्ये ज्या मोठ्या शैक्षणिक संस्था असतात, विद्यापीठे असतात, मुख्य कार्यालये असतात, शासकीय कार्यालये, छावणी म्हणजे सैनिकांच्या छावण्या असतात, यासाठी वापरलेल्या जमिनीचा समावेश हा संस्थात्मक क्षेत्रामध्ये केला जातो. म्हणजे हे 3 नंबरचं क्षेत्र आहे. सर्वात जास्त जमीन ही निवासी क्षेत्रासाठी नगरांमध्ये वापरली जाते, 2 नंबरची उद्योगधंद्यासाठी वापरली जाते आणि 3 नंबरची आपल्याला संस्थात्मक क्षेत्रासाठी ही जमीन शहरांमध्ये वापरली आढळून येते. चौथं जे क्षेत्र आहे ते आहे मनोरंजनाखालील क्षेत्र. यामध्ये नागरिकांच्या मनोरंजनाची साधने उपलब्ध असलेल्या जमिनीचा समावेश होतो. या ठिकाणी लोक मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी जातात. यामध्ये प्रामुख्याने खेळाचे मैदान, बाग, सिनेमागृहे, नाट्यगृहे यांचा समावेश होतो. या ठिकाणी बघा तुम्हाला फोटोमध्ये एक मोठं क्रिकेटचे मैदान दिसत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक हे जमा झालेले दिसत आहेत. मग अशा पद्धतीने लोकांचं मनोरंजन व्हावं, लोकांची करमणूक व्हावी यासाठी काही खेळाची मैदाने तयार केलेली असतात, मोठ्या बाग किंवा गार्डन्स तयार केलेले असतात किंवा मोठी सिनेमागृहे असतात, नाट्यगृहे असतात. यांच्या बांधकामासाठी जे क्षेत्र वापरले जाते त्या क्षेत्राचा समावेश हा मनोरंजनाखालील क्षेत्रामध्ये केला जातो. 5वं क्षेत्र आहे वाहतूक क्षेत्र. या जागेचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा माल वाहतुकीसाठी केला जातो. यामध्ये रस्ते, लोहमार्ग, रेल्वे स्थानक, विमानतळ, बंदरे यांचा समावेश होतो. बघा 5वं जे क्षेत्र आहे नागरी भूमी उपयोजनामधील ते वाहतूक क्षेत्र. मग वाहतुकीसाठी ज्या ज्या सोयी असतात त्या निर्माण करण्यासाठी जे क्षेत्र किंवा जमीन वापरली जाते त्यास वाहतूक क्षेत्र असे म्हणतात.
या फोटोमध्ये तुम्हाला रेल्वे लाईन दिसते. या ठिकाणी बरेच रेल्वे रूळ टाकलेले आहेत. मग अशा पद्धतीने रस्ते तयार करण्यासाठी, लोहमार्गांचे बांधकाम करण्यासाठी, रेल्वे स्थानक बांधकामासाठी, विमानतळाच्या बांधकामासाठी किंवा समुद्रकिनारी बंदरांच्या बांधकामासाठी जे जे शहरांमधील किंवा नगरांमधील क्षेत्र किंवा जमीन व्यापली जाते त्याचा समावेश हा वाहतूक क्षेत्रांमध्ये केला जातो. 6वं क्षेत्र आहे व्यापारी क्षेत्र. ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते याचा समावेश हा व्यापारी क्षेत्रामध्ये होतो. हे क्षेत्र निवासी क्षेत्रामध्ये किंवा नगराच्या मध्यवर्ती ठिकाणी आढळते. उदाहरणार्थ मध्यवर्ती व्यापारी क्षेत्र किंवा त्यास बाजारपेठा असेही म्हटले जाते. आता या फोटोमध्ये बघा, तुम्हाला एक मोठा मॉल दिसतो, जवळपास 2-3 मजली आहे आणि त्या ठिकाणी भरपूर दुकानं आहेत आणि या दुकानामध्ये लोक खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. मग अशा पद्धतीनं शहरांमध्ये मोठे मोठे मॉल्स असतात, म्हणजे या ठिकाणी दैनंदिन पक्क्या मालाची विक्री केली जाते. असं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा समावेश हा व्यापारी क्षेत्रामध्ये केला जातो. मग हे अशी जी क्षेत्र आहेत, म्हणजे मॉल्स असतील किंवा बाजारपेठा असतील, या प्रामुख्याने ज्या ठिकाणी शहरांमधील निवासी क्षेत्र असेल, म्हणजे लोक ज्या ठिकाणी राहतात त्याच्या जवळ आढळतं किंवा शक्यतो नगराच्या मध्यवर्ती ठिकाणी आढळते. याचं उदाहरण दिलंय मध्यवर्ती व्यापारी क्षेत्र बाजारपेठा. म्हणजे आपण गावाकडे बघितले तरी शक्यतो ज्या बाजारपेठा असतात त्या गावाच्या मध्यभागी असतात. त्याच पद्धतीने शहरांमधील जे व्यापारी क्षेत्र असतं किंवा बाजारपेठा असतात त्या सुद्धा प्रामुख्याने मध्यवर्ती ठिकाणी आढळून येतात. अशा पद्धतीने नागरी भूमी उपयोजनामधील 6वं व्यापारी क्षेत्र आहे. नागरी भूमी उपयोजनामधील 7वं क्षेत्र आहे रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्र. जे मोकळे भूखंड आहेत व ज्यांचा वापर इमारत बांधकामासाठी केला जातो त्या जमिनीचा समावेश या रेखांकित क्षेत्रामध्ये होतो. रेखांकित क्षेत्र नगराच्या सीमा भागात येते. जास्त लोकसंख्येच्या निवासाच्या सोयीच्या दबावामुळे शेतीखालील जमिनीवर अतिक्रमण होते. आता रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्र म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्हाला एक फोटो दिलेला आहे आणि तो जो फोटो आहे तो एक आउटलाईन आहे मोठ्या इमारतीची. मग अशा पद्धतीने ज्या मोठ्या इमारती आहेत त्या शहराच्या सीमावर्ती भागामध्ये या निर्माण केल्या जातात. म्हणजे ज्या ठिकाणी शहराच्या सीमावर्ती भागामध्ये मोकळे भूखंड आहेत व ज्यांचा वापर प्रामुख्याने इमारत बांधकामासाठी केला जातो त्या जमिनीचा समावेश या रेखांकित क्षेत्रामध्ये होतो. शहरांमध्ये लोकसंख्या जास्त असते आणि या जास्त लोकसंख्येला शहरांमधील निवास व्यवस्था म्हणजेच घरे ही कमी पडतात. मग या लोकांच्या निवासाची सोय करण्यासाठी शहराच्या सीमावर्ती भागात जे मोकळे भूखंड आहेत त्या ठिकाणी मोठ्या बिल्डिंग्स अशा पद्धतीने निर्माण केल्या जातात. असं जे सीमावर्ती क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा समावेश हा रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्रांमध्ये केला जातो. हे जे क्षेत्र आहे ते शेतीखाली असते, परंतु या ठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी ह्या शेती क्षेत्राचे NA प्लॉट्स मध्ये रूपांतर केलं जातं आणि त्या ठिकाणी मोठ्या इमारती किंवा बिल्डिंग्स यांची उभारणी केली जाते. यानंतर 8वं जे क्षेत्र आहे ते आहे संमिश्र भूमी उपयोजन. हे शेवटचं क्षेत्र आहे नागरी भूमी उपयोजनामधील. विभिन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भूमी उपयोजन या संमिश्र भूमी क्षेत्रात पाहावयास मिळते. अशा क्षेत्रात घरे, व्यवसाय, उद्योगधंदे, दुकाने, शाळा, दवाखाने एकाच ठिकाणी मोकळ्या जागी असू शकतात. म्हणजे आतापर्यंत आपण 7 जे बघितले क्षेत्र ती वेगवेगळ्या कारणांसाठी वापरलेले होते, परंतु शहरांमध्ये असं काही क्षेत्र असतं की त्या क्षेत्रामध्ये संमिश्र भूमी उपयोजन आढळते. म्हणजे वरील जे आपण 7 बघितले ते एकत्रित सुद्धा आपल्याला एखाद्या ठिकाणी पाहावयास मिळते.
अशा पद्धतीने एकाच क्षेत्रात घरे, व्यवसाय, उद्योगधंदे, दुकाने, शाळा, दवाखाने एकाच ठिकाणी मोकळ्या जागी असू शकतात। असे ज्या ठिकाणी आढळून येईल त्यास संमिश्र भूमी उपयोजन असे म्हणतात। या ठिकाणच्या फोटोमध्ये बघा, एक मोठी बिल्डिंग आहे, वरती जे आहे ते लोकांची निवास व्यवस्था आहे, खाली आपल्याला काही मोठी दुकानं दिसतात, त्याच्या शेजारीच मोठा रस्ता आहे। म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी या ठिकाणची जमीन ही वापरलेली आढळून येते। म्हणजेच अशा पद्धतीने एकाच क्षेत्रामध्ये घरे, व्यवसाय, उद्योगधंदे, दुकाने, शाळा, दवाखाने इत्यादी आढळून येत असेल तर त्यास संमिश्र भूमी उपयोजन असे म्हणतात। संमिश्र भूमी उपयोजन हे भारतामधील जी मोठी शहरं आहेत त्यामध्ये जास्त आढळून येते, कारण भारतातील शहरांमध्ये लोकसंख्येची गर्दी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अशा पद्धतीने नागरी भूमी उपयोजनाचे हे एकूण 8 क्षेत्रे असलेली आढळतात। पुढचा मुद्दा आहे ग्रामीण नागरी झालर क्षेत्र। अर्थ, ग्रामीण व नागरी क्षेत्रामधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात। बघा, छोटीसा अर्थ आहे, ग्रामीण व नागरी क्षेत्रामधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात। या ठिकाणी एक नकाशा आहे, गुगल मॅपवरून काढलेला आहे। या ठिकाणी पंढरपूर शहर दिसते, त्याच्या बाजूला जी गाव आहे त्यांची नाव आहे। त्या ठिकाणी वाखरी आहे, या ठिकाणी गादेगाव आहे, ओली आहे, कासेगाव आहे, अनवली आहे, चाळे आहे, विसावा आहे आणि मध्ये पंढरपूर आहे। आता यावरून तुमच्या लक्षात येईल ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणजे काय। बघा, तर ग्रामीण व नागरी क्षेत्रामधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात। म्हणजे हा ग्रामीण भाग, ही जी सभोवतालची जी तुम्हाला गावं दिसतात, हा ग्रामीण भाग आहे आणि याच्या बरोबर मध्ये हे पंढरपूर शहर आहे। मग हे पंढरपूर शहर आणि हा ग्रामीण भाग यांच्यामध्ये बघा, हा जो मधला भाग आहे, या मधल्या भागास झालर क्षेत्र असे म्हणतात। म्हणजे ग्रामीण व नागरी यांच्यामध्ये जी भूमी आढळते त्या भूमीला झालर क्षेत्र असे म्हटले जाते। खालील फोटोमध्ये बघा, या ठिकाणी एक मोठं शहर दिसतं, मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि त्याच्या सभोवताली ही मोकळी जागा दिसते। या ठिकाणी क्वचित एका तुम्हाला घर दिसतं। म्हणजे शहराच्या सभोवताली हे जे मोकळं क्षेत्र आहे ते मोकळं क्षेत्र म्हणजे झालर क्षेत्र आहे। मग आता तुम्हाला ग्रामीण व नागरी झालर क्षेत्र म्हणजे काय समजलं असेल। आता आपण याची वैशिष्ट्ये बघूया। हे ग्रामीण नागरी भागातील संक्रमण क्षेत्र असून यामध्ये ग्रामीण व नागरी दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात। म्हणजे या ठिकाणी पंढरपूर असेल किंवा सभोवतालची जी गावं असतील जवळजवळ आहेत ती, या दोन्हींमध्ये प्रामुख्याने संक्रमण क्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि या भागात ग्रामीण भागाचीही वैशिष्ट्ये आढळतात आणि शहरी भागाचीही वैशिष्ट्ये आढळतात। म्हणजे दोन्हीही प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला या झालर क्षेत्रामध्ये आढळून येतात। ज्यावेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबर विस्तारही वाढतो त्यावेळेस त्याला नागरी प्रसरण असे म्हणतात। म्हणजे ह्या पंढरपूर या शहराचा जर प्रसार झाला आणि हळूहळू वाढत जर गेलं तर हे जे प्रसारण आहे, हे जे विकास होतो, यास नागरी प्रसारण असे म्हणतात। झालर क्षेत्राची रचना गुंतागुंतीची असून काही ठिकाणी ग्रामपंचायत व नगरपालिका दोन्ही सेवा मिळतात। म्हणजे आपलं जे खेडेगाव असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत असते आणि मोठं शहर असेल तर त्या ठिकाणी नगरपालिका असते, महानगरपालिका असते। म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे सेवा देणाऱ्या ग्रामपंचायत आणि नगरपालिका आढळून येतात। परंतु हे जे झालर क्षेत्र आहे त्या झालर क्षेत्रामध्ये जी गावं येतात त्या गावामध्ये काही ठिकाणी ग्रामपंचायत ही असते आणि नगरपालिकेचीही सेवा मिळते। म्हणजे अशा पद्धतीने झालर क्षेत्रामध्ये 2 प्रकारची सेवा बघायला मिळते। झालर क्षेत्राजवळील
नगरे, वसाहती स्वतःची ओळख घालवून बसतात व मोठ्या शहरात विलीन होतात. म्हणजे शहरालगतची जी घरं असतात किंवा गावं असतात ते काय होतात, ज्यावेळेस शहराचं प्रसारण होईल, शहरांची वाढ होईल, त्यावेळेस ती जी खेडेगावं आहेत किंवा छोटी नगरं आहेत ती स्वतःची ओळख विसरून जातात आणि मोठ्या शहरांमध्ये विलीन होतात. झालर क्षेत्रातील ग्रामीण भागातही काही प्रमाणात विविधता आढळते. शेतीसाठी वापरात असलेली जमीन निवासी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात परावर्तित होते. म्हणजे या ठिकाणी जर आपण पंढरपूरचं उदाहरण घेतलं असेल तर आपण मोठी शहरं बघा, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, म्हणजे अशा पद्धतीने ही जी मोठी शहरं आहेत त्याच्या सभोवतालची जी शेती आहे त्या शेतीच्या जमिनीचे NA प्लॉट्समध्ये रूपांतर केले जातं आणि त्या जमिनीवरती मोठ्या प्रमाणात बिल्डिंग्स उभारल्या जातात किंवा मोठे कारखाने सुद्धा निर्माण केले जातात. म्हणजे अशा पद्धतीने खेडेगावाचे रूपांतर हळूहळू त्या मोठ्या नगरांमध्ये होत जाते. अशा पद्धतीने ग्रामीण नागरी झालर क्षेत्राचा अर्थ व त्याची वैशिष्ट्ये आढळून येतात. पुढची संकल्पना आहे उपनगरे. महानगरांच्या सीमावर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी नगरे असतात. अशा नागरी क्षेत्रास उपनगरे असे म्हणतात. उदाहरणार्थ पहिलं दिले मुंबई शहराची भांडूप, कल्याण, विरार इत्यादी उपनगरे आहेत. पुणे शहराची वाकड, हिंजवडी इत्यादी उपनगरे आहेत. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला इथं पुणे आहे आणि पुण्या शेजारी जी नगर आहेत त्यांची नावं आहेत. या ठिकाणी वाकड आहे आणि या ठिकाणी हिंजवडी आहे. त्यानंतर खालील फोटोमध्ये या ठिकाणी मुंबई आहे, या ठिकाणी विरार आहे आणि या ठिकाणी कल्याण आहे, मध्ये ठाणे आहे. मग आता यावरून उपनगराची संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल की महानगरांच्या सीमावर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी नगरे असतात. अशा नागरी क्षेत्रास उपनगरे असे म्हणतात. म्हणजे एखादं मोठं शहर असेल, त्या मोठ्या शहरामध्ये जास्त लोकसंख्या वाढल्यानंतर त्याच्या शेजारीच एखादं छोटं शहर निर्माण होतं. मग अशी छोटी शहरं असतील किंवा छोटी नगरं असतील त्यांना प्रामुख्याने उपनगरे असे म्हटले जाते. मग अशी उपनगरं जी मोठी शहरं असतील त्याच्या सभोवताली प्रामुख्याने आढळून येतात. यामध्ये मुंबई शहराच्या लगत भांडूप आहे, कल्याण आहे, विरार आहे इत्यादी उपनगरे ही ह्या मुंबईच्या शेजारी आढळून येतात. तसंच पुण्याच्या शेजारी ही पुणे शहर या ठिकाणी आहे आणि त्याच्या शेजारी या ठिकाणी वाकड आहे आणि हिंजवडी आहे. अशी अनेक उपनगरे ही पुण्याच्या शेजारी असलेली आढळून येतात. यावरून तुम्हाला उपनगरे म्हणजे काय हे लक्षात आले असेल. पान नंबर 27 वर तुम्हाला करून पहा म्हणून एक कृती दिलेली आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या समस्यांना तुमच्या शहर, नगर, ग्रामीण क्षेत्रात सामोरे जावे लागते ते सांगा. पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक आहे 1 ते 7. दुसऱ्यामध्ये आहे समस्यांचे प्रकार, आर्थिक समस्या, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, पायाभूत सोयीसुविधा, शासकीय व प्रशासकीय व इतर. तिसऱ्या कॉलममध्ये प्रश्न व समस्या आणि हा रिकामा सोडलेला आहे. आपल्याला आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या नगरामध्ये यापैकी कोणत्या समस्या जाणवतात त्या समस्या किंवा प्रश्न आपल्याला ह्या रिकाम्या जागेमध्ये लिहायचे आहेत. मग आर्थिक समस्या कुठल्या असतील त्या तुमच्या तुम्ही लिहायच्या. मग या ठिकाणी तुम्हाला जी उत्तरं दिलेली आहेत ती मोठे शहर किंवा नगराला अनुसरून कोणकोणते प्रश्न किंवा समस्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आता पहिली समस्या बघा, आर्थिक आहे. तर शहरामध्ये घरे, जमिनी यांच्या किमतीमध्ये उच्च वाढ होते. म्हणजे शहरातील घरांच्या आणि जमिनीच्या किमती प्रचंड असतात. सर्वसामान्य माणूस त्या विकत घेऊ शकत नाही. त्यानंतर सामाजिक समस्यामध्ये भाषा, धर्म, पंथ, प्रदेश इत्यादीनुसार मतभेद होतात.
म्हणजे काही वेळेस बघा शहरांमध्ये दंगली घडून येतात. हे ज्या दंगली आहेत ह्या प्रामुख्याने भाषा, धर्म, प्रदेश यानुसार समाजामध्ये मतभेद होतात आणि त्यामुळे घडून येतात. त्याच पद्धतीने सांस्कृतिकमध्ये वेगवेगळ्या चालीरीती असतात, परंपरा असतात. यानुसार सुद्धा लोकांमध्ये प्रामुख्याने शहरांमध्ये मतभेद होत असलेले आढळून येतात. पर्यावरणीय समस्यामध्ये शहरांमध्ये प्रामुख्याने हवा, पाणी, जमीन, ध्वनी इत्यादीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेले असते. म्हणजे शहरातील जी लोक असतात ती या प्रदूषणाला कंटाळून काही वेळी शहर सोडून ग्रामीण भागामध्ये येतात. म्हणजे शहरांमध्ये हवा, पाणी, जमीन, ध्वनी यांचे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण मोठ्या प्रमाणात आढळून येते. 5वी समस्या आहे पायाभूत सोयी सुविधा. आता यामध्ये बघा पायाभूत सोयीवर अधिक ताण किंवा कमतरता जाणवते. पायाभूत सुविधा कोणत्या असतात तर वाहतूक सुविधा असेल, परत आरोग्य असेल, नंतर वीज असेल, सांडपाणी असेल, शिक्षण असेल. अशा ज्या पायाभूत सुविधा आहेत या सुविधावरती शहरांमध्ये प्रामुख्याने अधिक ताण येतो. जर तुम्ही शहरातील वाहतूक व्यवस्था बघितली म्हणजे शहरांमधील एस टी म्हणजे पुण्यातील PMT असेल किंवा मुंबईतील बेस्ट असेल किंवा मुंबईतील रेल्वे लोकल असेल, या ठिकाणी प्रचंड गर्दी आढळून येते. किंवा शहरातील जे काही शिक्षण संस्था असतात, कॉलेजेस असतात, महाविद्यालय असतात, या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. म्हणजे अशा पद्धतीने शहरांमध्ये प्रामुख्याने पायाभूत सोयी सुविधावरती अधिक ताण येतो किंवा जेवढी लोकसंख्या आहे त्यांना कमतरता जाणवते. 6वी समस्या आहे शासकीय व प्रशासकीय समस्या. शासकीय व प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिक गर्दी असते किंवा ताण येतो. शहरांमध्ये आपण ज्यावेळेस एखादं डॉक्युमेंट काढण्यासाठी जातो त्यावेळेस बघा त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली असते. म्हणजे अशा पद्धतीने अधिक गर्दी जाणवते आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी कार्यरत असतात त्यांच्यावर सुद्धा जास्त प्रमाणात ताण येतो. त्यानंतर इतर मध्ये प्रामुख्याने शहरांमध्ये अति गर्दी असते, झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होते, पाणी समस्या असतात इत्यादी. आता ह्या ज्या समस्या बघितलेल्या आहेत ह्या समस्या फक्त आपण शहराला अनुसरून बघितलेल्या आहेत. तुम्हाला पाठीमागील स्वाध्यायामध्ये टिपा लिहामध्ये नागरी वस्तींच्या समस्या दिलेल्या आहेत. त्या टिपांमध्ये तुम्ही हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन त्याचे प्रश्न किंवा समस्या हे जे दिलेले आहेत ते स्पष्टीकरण तुम्ही लिहू शकता. कारण या ठिकाणी जो तक्ता तुम्हाला पूर्ण करून दिलेला आहे तो नागरी किंवा शहर याला अनुसरून पूर्ण करून दिलेला आहे. आता ह्या तक्ता पूर्ण झाल्यानंतर शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, यावर तुम्ही कोणते उपाय सुचवू शकता. म्हणजे इतक्या समस्या आहेत शहरांमध्ये तर तुम्ही त्यासाठी उपाय कोणता सुचवू शकता. आता या ठिकाणी जो उपाय तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये उद्योगधंदे व लोकसंख्या यांचे विकेंद्रीकरण करता येईल. म्हणजे शहरामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्यांचे विकेंद्रीकरण करायचं. म्हणजे जे त्याच्या शेजारी जी मोठी खेडेगावं असतील त्या ठिकाणच्या मोकळ्या जागेमध्ये जर उद्योगधंदे उभारले तर त्या ठिकाणची गर्दी किंवा लोकसंख्या ही सुद्धा कमी होऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीनं उद्योगधंदे आणि लोकसंख्या यांचे विकेंद्रीकरण झाले तर शहरांमधील गर्दी कमी होऊ शकते. यामध्ये तुम्ही दुसरेही उपाय सुचवू शकता. प्रकरणाच्या शेवटी तुम्हाला पान नंबर 28 वरती नागरी भूमी उपयोगाशी निगडीत नकाशाशी मैत्री म्हणून इचलकरंजी शहराचा नकाशा दिलेला आहे. तो तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतच आहे आणि त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला पान नंबर 29 वर दिलेले आहेत. मग हे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरे आपण बघूया. या ठिकाणी जर तुम्हाला हा नकाशा व्यवस्थित दिसत नसेल स्क्रीनवर तर तुम्ही तुमच्या पुस्तकात बघितला तरी चालेल. पहिला प्रश्न आहे सूचीमध्ये दिलेले भूमी उपयोजन कोणत्या रंगात दाखवले आहे त्याची यादी करा. बघा वरती पण काय म्हटले बघा नकाशावरती नकाशाशी मैत्री. इचलकरंजी शहराचे नकाशे खाली दिले आहेत. या शहरात काळानुरूप कोणते बदल झाले आहेत याचे निरीक्षण करा व खाली प्रश्नांचे उत्तरे लिहा. या ठिकाणी एक नकाशा आहे त्याला अ म्हटलेला आहे, वरचे आहे 2007, खाली नकाशा आ म्हटलेला आहे आणि या ठिकाणी वरचे आहे 2017.
खाली या ठिकाणी सूची दिलेली आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे रंग आहेत आणि त्या रंगांच्या पुढे वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे पहिला जो रंग दिसतो पिवळा, तो कशासाठी आहे? कृषीसाठी आहे. मग तुम्हाला हा नकाशाचे निरीक्षण केल्यानंतर जे प्रश्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, सूचीमध्ये दिलेले भूमी उपयोजन कोणत्या रंगात दाखवले आहे त्यांची यादी करा. या ठिकाणी जे तुम्हाला रंग दिसतात त्या सर्व रंगांची नावं लिहायची. आता काही वेळेस काही जण एखादा म्हणेल की हा रंग फिकट गुलाबी आहे, एखादा म्हणेल गडद गुलाबी आहे. तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही लिहा. या ठिकाणी जे दिसतात ते थोडेसे रंग तुम्हाला दिलेले आहेत, पिवळा, निळा, काळा, फिकट गुलाबी, जांभळा इत्यादी. जांभळ्याला काही जण म्हणतील हा रंग काळा आहे, तुम्हाला जो वाटेल तो लिहा. दुसरा प्रश्न आहे, निळ्या रंगाची सलग रेषा आणि काळ्या रंगाची सलग रेषा काय दाखवत असतील? या ठिकाणी निळा रंग आहे बघा, ही रेषा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ह्या काळ्या रेषा दिसतात बघा, मधून आहेत. तर ह्या ज्या काळ्या रेषा आहेत ह्या काय दाखवत असते विचारलं आहे. तर निळा रंग ही नदी दाखवते, नदीसाठी हा रंग वापरला आहे आणि काळा रंग रस्ते दाखवतात. तिसरा प्रश्न आहे, नकाशातील नदीचे नाव काय? या ठिकाणी नदी आहे, या ठिकाणी नाव दिलेलं आहे, नाव बघायचं आणि लिहायचं. हे जे नदीचं नाव आहे ते आहे पंचगंगा नदी. चौथा प्रश्न आहे, नकाशातील कोणते 2 गावांची नावं सांगा. या ठिकाणी तुम्हाला शेजारी बरेच गावं दिसतात, त्या गावांची नावं कोणती आहेत ती बघायची आणि त्यांची नावं लिहायची. आपण या ठिकाणी 4 नाव घेतलीत. या ठिकाणी वरून आलं तर बघा, कोरोची आहे, रुई आहे, चांदूर आहे, ताकवडे आहे इत्यादी. पाचवा प्रश्न आहे, नकाशात जे नगर दाखवले आहे ते कोणते आहे? या ठिकाणी तुम्हाला दिसतं नाव, या ठिकाणी इचलकरंजी असं म्हटलेलं आहे. 6वा प्रश्न आहे, हे दोन्ही नकाशे कोणत्या काळातले आहेत? म्हणजे वर्ष विचारलं आहे. तुम्हाला वर्ष पाठीमागे सांगितलंच आहे की हा जो नकाशा आहे तो 2007चा आहे आणि खाली जो नकाशा आहे तो 2017चा आहे. 7वा प्रश्न बघा, दोन्ही नकाशांची तुलना करता कोणते भूमी आच्छादन कमी झाल्याचे दिसत आहे, त्यांचे रंग कोणते? म्हणजे वरील नकाशामध्ये जे भूमी आच्छादन आहे आणि खालील नकाशामधील जे भूमी आच्छादन आहे यामध्ये तुम्हाला कोणते कमी झालेले आढळते असे विचारलं आहे. तर या ठिकाणी कृषी पिवळा रंग, निवास विरळ बांधकाम फिकट गुलाबी रंग, हे जे कृषी आणि निवास विरळ बांधकाम झालेले क्षेत्र आहे हे आपल्याला कमी झाल्याचे दिसत आहे. 8वा प्रश्न बघा, कोणते भूमी आच्छादन वाढल्याचे दिसत आहे त्याचे रंग कोणते? 7व्या प्रश्नामध्ये कमी झालेले विचारलं आहे, 8व्यामध्ये आपल्याला वाढलेले विचारलं आहे. तर प्रामुख्याने निवास, दाट बांधकाम, खाणकाम क्षेत्र यासाठी रंग गडद व गुलाबी आणि जांभळा हे जे आहेत हे या ठिकाणी वाढलेले आढळून येतात. या ठिकाणचं नकाशा निरीक्षण करायचा, या ठिकाणी खाली निरीक्षण करायचा, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. 9वा प्रश्न आहे, वाढलेले भूमी आच्छादन कोणत्या आच्छादनाची जागा घेत आहे? म्हणजे वाढले कुठलं? तर निवासी बांधकाम, खाणकाम क्षेत्र वाढलं आहे. मग यांनी कशाची जागा घेतलेली आहे? तर प्रामुख्याने यांनी निवास विरळ बांधकाम आणि कृषी करमणुकीचे क्षेत्र यांची जागा घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी विरळ बांधकाम होतं त्या ठिकाणी दाट बांधकाम झालेलं आहे, कृषी होतं त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे, करमणुकीच्या ठिकाणी सुद्धा जास्त प्रमाणात बांधकाम झालेले आढळून येते. तर 10वा प्रश्न आहे, दोन्ही नकाशांची तुलना करता एक निष्कर्षात्मक टीप लिहा. ह्या 9 प्रश्नांचा विचार करायचा, नकाशाचा विचार करायचा आणि निष्कर्षात्मक टीप लिहायची. या ठिकाणी बघा एक टीप तुम्हाला लिहिली आहे, निवास विरळ बांधलेले, कृषी करमणुकीचे क्षेत्र कमी होऊन निवास विरळ बांधलेले, खाणकाम इत्यादीमध्ये वाढ होत आहे. तर निवास जे दाट बांधकाम आहे त्या दाट बांधकामामध्ये वाढ झालेली आढळून येते. अशा पद्धतीने ह्या नकाशावर आधारित प्रश्न आहेत. तुम्ही हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला यावरती भूगोल विषयाशी निगडीत महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर आपण आज जो अभ्यास केला त्यावर आधारित तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये याची उत्तरं लिहायची आहेत. पहिला आहे टिपा लिहा, नागरी वस्त्यांच्या समस्या आपण बघितलं आहे. उपनगरे दुसरा आहे. संमिश्र भूमी उपयोजन बघितलं आहे. फरक स्पष्ट करा, नागरी भूमी उपयोजन व भूमी आच्छादन हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सोडवून दिलेले आहे.
हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.